शतकामध्ये लोकशाही संसदेची स्थापना करणारे महात्मा बसवांना स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवशाही अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख या सर्व महामानवांना आपल्या गावचं ग्रामदैवत त्या दैवताला आजच्या या चौळी बैठकीच्या निमित्तानं आम्ही सर्वजण नतमस्तक होतो। आज आपण संघर्षोत्तर जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी जे मुंबईमधलं मराठा समाजाच्या आरक्षणाचा आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी शेंद्रीमध्ये चौळी बैठकीसाठी एकत्र जमलेलो आहोत आणि या चौळी बैठकीचा निरोप आपल्या सर्वांना फक्त मला वाटतं व्हॉट्सअपवरनं आणि काही वेळानंतर आम्ही गावात आल्यावर आलाय आणि असं असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही शेंद्रीकर या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये एकत्र आलात त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी शेंद्रीकरांचं मनापासून आभार मानतो। तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो। भावांनो, आताच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक असणारे गोडके बाबा आणि बापूंनी मार्गदर्शन केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमची कशी तयारी असावी, तुम्ही कशा पद्धतीने मुंबईला आले पाहिजे, काय याला गरजेचं हे सांगितलंय। मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे की जरांगे पाटलांसारखा नेता परत होणे नाही। जरांगे पाटलांनी जर ठरवलं असतं की आपण मॅनेज व्हायचं, पैसे घ्यायचे, किती पैसे आले असते, किती आले असते, मोज आले असते आपल्याला अख्ख शिंदे आठवड्यावर मोजून असल्यावर पैसे मोजून संपले नसते। काल आलं सगळं पैसे बुरट्या सुरट्या पुढऱ्याला तर किती पैसे द्यायला गेले, सगळ्या पैशात सोच पडत आपल्याला राजकारणाची गेली वेळ नाही, पण आपला नेता किती प्रामाणिक आहे त्याची आपण तुलना करतो, लक्षात ठेवा। जरांगे पाटलांनी जर ठरवलं असतं वायर मध्ये आले वायर आपला बॉक्स बंद करत कर व्हिडिओ बंद कर